आता पूर्ण प्रॉब्लेम शोधणं तर सगळ्याला समजलं, बरोबर का? ह्याच्यामध्ये आता लिकेज असेल तर आपल्याला किती मोठं प्रोसेस करावं लागते बघा. हे कूलिंग कॉईल लिकेज सापडलं तर ठीक आहे, फ्लेअर नटला ठीक आहे. जर फ्लेअर नटला आपलं प्रेशर देऊन नाही लिकेज नाही सापडलं तर काय करावं लागेल? वेगवेगळा प्रेशर द्यावं लागेल. कूलिंग कॉईलला वेगळा प्रेशर द्यावं लागेल, परत कंडेन्सरला वेगळा प्रेशर द्यावं लागेल, बरोबर का? त्याच्यानंतर जिथला प्रेशर कमी होईल, जर समजा इंडोरचा प्रेशर कमी झाला तर आपण काय केलं? इंडोर पूर्ण इंडोर साईडला काढून इंडोर मधलं कूलिंग कॉईल काढून त्याचं लिकेज शोधलं, लिकेज सापडलं आपल्याला त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जास्त पण प्रॉब्लेम काय मध्ये कशामध्ये येतात माहिती आहे का? इंडोर मध्ये लिकेजचे प्रॉब्लेम जास्त येतात. कारण का बरं? कारण की इंडोरची कॉईल कशी असते, नेहमी ओली असते. पाणी असल्यामुळे कसं होतं, ओले होते आणि काय होतं, हवेचं इन्फेक्शन होऊन काय होतं माहिती आहे का त्याच्यावर नाही हे एक बुरशी चढते त्याच्यावर आणि ते काय होतं त्याच्याने कॉपर झिजते, ठीक आहे. कंडेन्सरला का लीक होत नाही जास्त करून? कारण कंडेन्सर कसं असणार आहे, कोरडा असते, त्यामुळे कंडेन्सरला जास्त लिकेजचा प्रॉब्लेम नाही. आणि कंडेन्सरला लिकेजचा प्रॉब्लेम कधी येतात? जर अल्युमिनियमचा असेल कंडेन्सर तर येतात. आता आपण बघा, आता पूर्ण कूलिंग कॉईलचं लिकेज शोधलं, लिकेज सापडलं, ब्रेजिंग करून घेतली, परत आहे तसे पाईप जोडून घेतले आपण. त्याच्यानंतर परत एकदा प्रेशर दिला आपण, ठीक आहे. प्रेशर देऊन इथं फ्लेअर नट जे आपण जोडलेले आहेत इथं आणि आउटडोरचे तिथं लिकेज चेक केलं, ठीक आहे. आता काय करायचं, ह्याच्यातलं जे प्रेशर दिलेलं आहे ते सगळं सोडून द्यायचं, ठीक आहे. प्रेशर सोडून दिल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? आता बघा ह्याच्यामध्ये गॅस कोणता आहे बघा, ह्याच्यामध्ये कोणता गॅस आहे? R32 गॅस आहे, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये R32 गॅस चार्जिंग कसं करायचं ते बघूया. आणि R32 आणि R22 R410 प्रोसेस सेमच आहे, फक्त काय वेगवेगळं आहे त्याचा? रनिंग प्रेशर फक्त वेगळं आहे, ठीक आहे. आणि ज्या वेळेस आपण R32 आणि R410 गॅस चार्जिंग करतात त्यावेळेस कसं आहे त्याचं, त्याचा गॅस जो आहे ते दोन गॅसचा मिळून एक गॅस बनलेला आहे, बरोबर. त्यामुळे त्याची टाकी आपल्याला नेहमी कशी ठेवायची? आडवी किंवा उलटी करून ठेवायची, त्याने काय होईल, लिक्विड त्याच्यामध्ये जाईल. आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं, कंपाऊंड गेज घ्यायचा आहे, ठीक आहे. आता कंपाऊंड गेजचा वापर कशासाठी केला जातो? व्हॅक्युम साठी आणि अजून कशासाठी? गॅस चार्जिंग करण्यासाठी. ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला कंपाऊंड गेजचा वापर केला जातो. प्रेशर गेजचा वापर कशासाठी केला जातो? फक्त प्रेशर देण्यासाठी, ठीक आहे. आता कधीही आपण हे वॉल ओपन ठेवायचे, ठीक आहे. आता वॉल ओपन ठेवलं तर काय होईल? वॉल ओपन असल्यामुळं आउटडोर मधले जे हवा आहे ते पण व्हॅक्युम होईल आणि इंडोर मधले पण व्हॅक्युम होईल, ठीक आहे. आता हे कधीच बंद नाही करायचे, हे फक्त बंद कधी करायचे? वॉल गॅस स्टोरेज ठीक आहे तेवढेच ओपन करायचे, बंद करायचे. आता व्हॅक्युम किती वेळ करायचा? व्हॅक्युम कमीत कमी 20 मिनिट आपल्याला व्हॅक्युम पंपने व्हॅक्युम करायचं, ठीक आहे. आणि शक्यतो एसीला आणि डीप फ्रीजला व्हॅक्युम पंपच वापरायचा बरं का, व्हॅक्युम करण्यासाठी. चालू करा. आता बघा, आता व्हॅक्युम पंप चालू झाला, ठीक आहे. आता हे बघा, ह्याचा हँडल जे आहे, हँडल आपल्याला ओपनच ठेवायचा का बंद ठेवायचा? ओपनच ठेवायचा, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये किती जायला पाहिजे व्हॅक्युम? 25 ते 30 पर्यंत जायला पाहिजे, ठीक आहे. आता त्यात परत आपल्याला टाइम लावून करायचा. आता 25-30 काय लगेच 10 मिनिटात 5 मिनिटात येते, बरोबर. तरी आपल्याला किती वेळ व्हॅक्युम करायचा आहे? 20 मिनिट व्हॅक्युम करायचा. जेवढं तुम्ही व्हॅक्युम चांगलं कराल तेवढं कुलिंगला इफेक्ट चांगलं राहणार. आता बघा, इथं 20 मिनिट व्हॅक्युम झालं, ठीक आहे. प्रॉपर 20 मिनिट आपल्याला व्हॅक्युम करायचं आहे. व्हॅक्युम केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय, गेजचा हँडल बंद करायचा, ठीक आहे. काय करायचं? पहिल्यांदा गेजचा हँडल बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर गेजचा हँडल पूर्ण बंद झाल्यानंतर, ठीक आहे, आता काय करायचं? व्हॅक्युम पंपचा बंद करून टाकायचा आहे. करा. व्हॅक्युम पंप बंद केला ना, आता व्हॅक्युम पंपची काय करायचं? चार्जिंग लाईन साईडला काढूया, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये गॅस कोणता आहे? R32 आहे. तर आता आपण R32चा सिलेंडर घेतलेला आहे, सिलेंडर लावलेला आहे, ठीक आहे. आता सिलेंडरचा वॉल ओपन करा. हा नाही, पहिला तिकडून वॉल ओपन करा तुम्ही. सिलेंडरचा वॉल ओपन केल्यानंतर इथून ना पहिला काय करायचं आपल्याला? फ्लशिंग करून घ्यायचं. कशासाठी? ह्याच्यातले जे हवा आहे, हवा काय होऊन जाईल? बाहेर निघून जाईल, ठीक आहे. नाही तर काय होईल, हवा जर आपण तसं सोडलं तर काय होईल? चोकअप होण्याचे चान्सेस वाढते, ठीक आहे. आता ह्याच्यामधले फ्लशिंग केल्यानंतर आता हे बघा, जेवढा पहिला आता हे कुठला गॅस आहे ह्याच्यामध्ये? R32. R32 चार्जिंग करताना काय करायचं आपल्याला? सिलेंडर उलटा करायचा, उलटा करा सिलेंडर. सिलेंडर उलटा करून ठेवा. सिलेंडर उलटा केल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, स्टँडिंग प्रेशर किती सोडायचं आहे? पण 250 जातो का? आता एसी बंद आहे, 250 जाईल का डायरेक्ट? नाही जाणार. जेवढा जातं तेवढा जाऊ द्यायचा, ठीक आहे. आपल्याला त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आपल्याला मेन काय आहे? रनिंग प्रेशर महत्वाचं आहे, ठीक आहे. आता बघा, हे बघा व्यवस्थित हळूहळू चालाय. हे बघा, मग कसं एकदम काटात जाऊन थांबलं होतं एका जागी, म्हणजे काय, ह्याची पिन व्यवस्थित बसलेली नव्हती, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, जेवढं स्टँडिंग प्रेशर तेवढं जातं तेवढं जाऊ द्यायचं. त्याच्यानंतर बंद करूया. आता बघूया आपण फ्री एसीला चालू करूया आणि त्याच्यानंतर बघूया याचा रनिंग प्रेशर किती येते. आता ह्याच्यामध्ये R32 गॅस आहे, तर रनिंग प्रेशर किती पाहिजे? 120 ते 140 पर्यंत रनिंग प्रेशर पाहिजे, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गॅस चार्जिंग करताना आपल्याला क्लॅम मीटर काय करायचं, याला फेज किंवा न्यूट्रल वायरला
क्लायमीटर लावायचा आहे, ह्याचा आपल्याला कॉम्प्रेसरचा अँपेअर चेक करायचा आहे. कशामुळे अँपेअर चेक करायचा आहे? जर समजा कोणत्याही कारणाने कॉम्प्रेसर जास्त करंट घेत असेल तर आपल्याला काय होईल माहिती होईल लगेच. ठीक आहे, चालू करा बरं एसी. तर आता बघा स्टँडिंग प्रेशर कमी झाला याचा, म्हणजे किती 120 पर्यंत आलेलं आहे. ठीक आहे, 120 ते 130 पर्यंत स्टँडिंग प्रेशर आलेलं आहे. ठीक आहे, मग ह्याचं उलटा केल्यामुळे नाही लिक्विड एकदम गेल्यामुळे काय झालं जास्त दाखवत होतं. आता हे आपण इंडोर तर चालू केलेलं आहे. ठीक आहे, आता इंडोर चालू केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचं मोड कोणत्या ह्याच्यावर पाहिजे, फॅन मोडवरती पाहिजे का कुठल्या कुलिंग मोडवरती पाहिजे? कुलिंग मोडवरती पाहिजे, कारण की आपल्याला कॉम्प्रेसर ऑन करायचं आहे. जर समजा ह्याचा फॅन मोडवरती जर सेट केलेला असेल मोड, तर कॉम्प्रेसर चालू होईल का? नाही होणार. ठीक आहे, आता आपण एसी तर इंडोर चालू झालेलं आहे बरोबर का? इंडोर चालू झालंय. आता आउटडोर चालू व्हायला किती वेळ लागेल? 3 मिनिट होईल. आता जर समजा इथं 29 टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे आपलं. ठीक आहे, हे जर 29-30 टेम्परेचर ठेवलं असतं तर कॉम्प्रेसर चालू होईल का? नाही होणार. त्यासाठी कधी चेक करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे टेम्परेचर किती ठेवायचं आहे? कमी ठेवायचं आहे. आता गॅस चार्जिंग करताना बघा R32 आणि R410 गॅस कसे ज्वलनशील आहेत, त्यामुळं हा गॅस चार्जिंग करताना एकतर जे आपण टॉर्च असते, टॉर्च जवळ चालू ठेवायची नाही. सिगारेट हे तसलं काय अजिबात चालू करायचं नाही, कारण का माहिती आहे का हे ज्वलनशील आहेत. ठीक आहे, त्यामुळे काय करायचं, आपण जेवढी आपली काळजी घेता येईल तेवढी व्यवस्थित आपण काळजी घ्यायची. आता बघा ह्याच्यामध्ये आउटडोर तर चालू झालेलं आहे. ठीक आहे, आता हे रनिंग प्रेशर बघा हळूहळू कमी होईल. हा, आता ह्याच्यामध्ये बघा आउटडोर चालू झालेलं आहे बरोबर का? आउटडोर मागा किती 220 दाखवत होतं रनिंग प्रेशर, स्टँडिंग प्रेशर. ठीक आहे, आता बघा ह्याच्या रनिंग प्रेशर किती दाखवत आहे? 50 रनिंग प्रेशर दाखवत आहे, म्हणजे काय अजून गॅस कमी आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला रनिंग प्रेशर किती पाहिजे? हा, 120 ते 140 पर्यंत रनिंग प्रेशर पाहिजे. आता जोपर्यंत रनिंग प्रेशर येत नाही तोपर्यंत काय करायचं आपल्याला? गॅस चालू बंद करायचं आहे. ह्याचा करंट आणि ह्याचा रनिंग प्रेशर आपल्याला काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. ठीक आहे, याचा रेटेड करंट किती आता? रेटेड ह्या एसीचा 1 टन एसीचा रेटेड करंट किती लिहिलेला आहे याच्यामध्ये? 4 पॉईंट लिहिलेला आहे बरोबर का? 4 अँपिअर करंट पाहिजे. तर आता बघा ह्याचा किती अँपिअर करंट घेतोय? 2-2.5 अँपिअर पर्यंत करंट घेतोय. ठीक आहे, आता ह्याचा रनिंग प्रेशर बघा, रनिंग प्रेशर किती पर्यंत आलाय? 60 आलाय. ठीक आहे, आता आपल्याला रनिंग प्रेशर जोपर्यंत 120-130 पर्यंत येत नाही तोपर्यंत याला चालू बंदच करायचंय. आता ह्याच्यामध्ये बघा ज्या वेळेस याचं गॅस कमी दाखवल, ठीक आहे, त्यावेळेस बघा हे जे आहे ही लाईन कशी होणार आहे? जास्त थंड होणार आहे. ठीक आहे, ज्यावेळेस गॅस कमी असते त्यावेळेस आपल्याला लांबून कसं कळते बघा, एकतर कधी हे ज्यावेळेस ह्याच्यामध्ये गॅस ओके असते, ठीक आहे, त्यावेळेस हे सक्शन लाईन हे सगळ्यात जास्त थंड असते. ह्या डिस्चार्ज लाईन पेक्षा कोणती चार्जिंग लाईन थंड असते? सक्शन लाईन थंड असते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जर चेक केला तर कुठली जास्त थंड आहे बघा बरं, कुठली थंड आहे? हे जे लिक्विड लाईन आहे, हे जे डिस्चार्ज लाईन आहे, ह्याच्यावर काय येणार? पूर्ण बर्फ येणार. कशामुळे बर्फ येणार? गॅस कमी असल्यामुळं. हा, आता बघा ह्याच्यामध्ये रनिंग प्रेशर हा 70 आहे. बघा एखादा जर एसी लांबूनच चालू असेल आणि जर समजा त्या डिस्चार्ज लाईनला असं जर बर्फ चाललेला असेल तर काय समजणार आपल्याला? ह्याच्यामध्ये गॅस कमी आहे. ठीक आहे, आता हे बघा ह्याच्यामध्ये रनिंग प्रेशर कमी असल्यामुळं डिस्चार्ज लाईनला बर्फ यायला लागला. ठीक आहे, आता जसं मी ह्याचा गॅस सोडल तसं काय होईल? ते बर्फ वितळून जाईल त्याचा. याचा हळूहळू करंट काय व्हायलाय? वाढायला लागला याचा करंट. आता हे बघा जसं जर रनिंग प्रेशर वाढल तसं काय होईल? ह्याचा जे बर्फ आहे ना, बर्फ गेला काय डिस्चार्ज लाईनचा, म्हणजे काय आता ह्याचा गॅस काय होत आलेला आहे? पूर्णपणे भरत आलेला आहे ह्याच्यामध्ये. आता बघा ह्याच्यामध्ये रनिंग प्रेशर बघा किती आलाय रनिंग प्रेशर? किती आलाय? 120 आलाय बरोबर का? म्हणजे काय जवळजवळ टोटल ह्याच्यामध्ये पूर्णपणे गॅस भरत आलेला आहे. ठीक आहे, आणि ह्याचा जर अँपेअर चेक केला बरं बघा किती 4.5 पर्यंत दाखवते, म्हणजे ह्याचा अँपेअर करंट पण कसं ओके आलाय. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये पूर्ण जे बर्फ होता, बर्फ काय झालेला? वितळलेला आहे. आता कधी ज्यावेळेस ह्याच्यामध्ये गॅस ओके असते, ज्यावेळेस एसी हा पूर्णपणे चांगल्या कंडिशन मध्ये असते, तो नेहमी काय असणार आहे? ह्याचा सक्शन लाईन कसा असणार आहे? थंड असणार आहे. ठीक आहे, हा, आता इथून जर चेक केलं तर काय होणार? हा, जे कंडेन्सरचे गरम हवा आहे ते फॅन मोटर काय करतंय? समोर फेकतंय, ते बाहेर फेकतंय. हा, नाही हे दोन्ही पाईप कसं असणार आहेत? थंडच असणार आहे. हा, थंडच असणार आहे. ह्याच्यामध्ये कुठला फ्रीज नाही, ह्याच्यामध्ये कुठला पाईप गरम नसणार आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की चांगल्या कंडिशन मध्ये हा जो सक्शन पाईप आहे तो कसा असणार आहे? थंड असणार आहे जास्त, आणि हा कसा असणार आहे? कमी कुलिंग असणार आहे, कमी थंड असणार आहे. आणि जर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल, गॅस कमी असेल किंवा दुसरा कुठला प्रॉब्लेम असेल, ठीक आहे, तर काय होणार? हा डिस्चार्ज लाईन काय होणार? जास्त थंड होणार. ठीक आहे, आणि हे काय होणार? कमी थंड होणार ही पाईप.
आता बघा ह्याच्यामध्ये 140 रनिंग प्रेशर आलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे सिलेंडरचा वाल्व बंद करायचा आहे. केला बंद. आता बघा ज्यावेळेस सिलेंडरचा वाल्व बंद केला, ठीक आहे, तर काय करायचं, हे चार्जिंग लाईन काढून घ्यायची. ठीक आहे. आज जर समजा चुकून जर ह्याच्यामध्ये गॅस जास्त झाला आपल्याकडून तर काय होईल, तर प्रॉब्लेम काय काय येतात बघा. ठीक आहे. एकतर कॉम्प्रेसर गरम होणार, ओव्हरहीट होणार, आणि ओव्हरहीट झाल्यामुळे काय होणार, कॉम्प्रेसर जास्त करंट घेऊन बंद पडणार. ठीक आहे. आता याच्यामध्ये करंट पण जास्त घेणार. ठीक आहे. जर जास्त बर्फ झाला तर, जास्त गॅस झाला तर. ठीक आहे. जर समजा आपल्याकडून गॅस चार्जिंग करताना जर गॅस चार्जिंग जास्त झाली तर काय करायचं, इथून आपण कमी करू शकताय. ठीक आहे. जेवढा आपल्याला प्रेशर पाहिजे तेवढा आपण सेट करू शकता त्याच्यामध्ये. समजलं ना सगळ्यांना गॅस चार्जिंग कसं करायचे. ठीक आहे. समजलं ना कृष्णा, करू शकतात ना गॅस चार्जिंग आता.